आता बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी आज पार पडलेली आहे। पुन्हा एकदा उद्या सुनावणी होणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा युक्तिवाद होणार आहे। पक्ष चिन्हावर आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सुद्धा युक्तिवाद होईल। शिवसेना पक्ष चिन्हाची आजची सुनावणी पार पडली। यामध्ये शिवसेना उभाटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केलाय। घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपले आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला। आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचेही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्व सगळ्यांची मान्यता असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिली। दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे। त्यामुळे कोणी दावा करू शकत नाहीये। त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू।